संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा मुद्रला गलो पावण झालो चराचरी मी कळा पसरी काही जनीने बोलतो वचन अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू शंकराची आस्था शंकराची आस्था शंकराची आस्था शंकराची आस्था चरणावरी जेवणी माता चरणावरी जेवणी माता चरणावरी जेवणी माता चरणावरी जेवणी माता अष्टामी दंडवत गणपती माऊली सारंगा नमेला 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 गणपती माऊली सारंगा चतुराणाच्या आत्मगावात सिद्धिपाविधी सहजावीच्या चरणवजारण्यवत आता वंदुदेव ब्राह्मण जानती पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया बाहिरण्यवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया बाहिरण्यवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उदय होते लोका टाळ मृतंग श्रोते देखतया माझिरण्यवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल
भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची प्रस्तव कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवानिमित्ताने वरद गणेश ट्रस्टच्या वतीनं घडवून आलेला हा सोहळा आणि सर्व विश्वस्त मंडळीच्या द्वारा आमचे हरिभक्तीपरायण किसन महाराज पवार यांच्या माध्यमातून मिळालेलं निमंत्रण अधूनमधून इथल्या विश्वस्तांनी करून दिलेलं स्मरण कालपासून लकडे सर सचिन भाऊ किती वाजता येणार आहे म्हटलं सवयीप्रमाणे अर्धा तास आधी येणार आहे। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी दोन्ही मृदंगाचार्यांना नमस्कार। हार्मोनियम वादक विनेकरी इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी इकडचे गायनाचार्य टाळकरी महाराज काही बसलेल्यातही महाराज सर्वांची नावं घेणं शक्य नाही पण सर्वांच्या प्रती माऊलीसारखा आदर आणि प्रेमभाव आहे त्या सर्वांना पुन्हा व्यासपीठावर एकदा मनोभावे वंदन करतो। वकील साहेब ची बरीचशी सगळी जुनी मंडळी भेटली आजी बर्वे झाले माझे माहेर भेटले 2 वर्षे कोरोनामुळे कार्यक्रम खंडित झाला। मुरकुटे साहेब आपल्या पुन्हा भेटी झाल्या नाहीतर अंगावर शहारे असा 2 वर्षाचा काळ गेला। जरा आठवा एकुलता एक मुलगा दवाखान्यात जायचा डॉक्टरच्या पायावर डोकं ठेवून रडायचा साहेब तुमचा नियम आहे डेड बॉडी द्यायची नाही अजिबात देऊ नका पण एक प्रार्थना आहे ज्याची इस्टेट खातो ज्यानं जन्म दिलाय मला मी एकुलता एक त्याचा वारसदार आहे एकदा माझ्या बापाचं शेवटी तोंड बघू द्या साहेब तरी दाखवत नव्हते। काही घराला कुलप लागली कायमची तुम्हाला माहिती आहे गाजलेला मृदंगाचार्य इकडे इकडे आवाज थांबतो तिथे इकडे या ना माझ्या जवळ या जवळ जवळ सगळी पत्रकार मंडळी इकडे जवळ बसा तुमचे काम आहे आम्हाला बसा इकडे माझ्या जवळ बसा ते बॉक्सच्या पुढे बसले का त्याचा आवाज थांबतो म्हणून विनंती आहे ते बसले तरी चालेल ना। विठ्ठल महाराज साबळे एक काळ मृदंग कलेत गाजवलेला सकाळी 9ला गेला 9 वाजता तो गेला 12ला बायको मेली 2 वाजता त्याची वहिनी एका चितेवर तिघे 7 डेड बॉड्या एका चितेवर पेटवल्या। सगळ्या क्षेत्रातले आकाशाच्या उंचीची माणसं गेली राजकीय क्षेत्रातले राजीवजी सातव 41चं वय हिंगोलीचे खासदार ज्याच्या प्रेत यात्रेला राहुल गांधी आहे। पारमार्थिक क्षेत्रामध्ये आमचे विनोदाचार्य इंगळे बाबा गेले भागवतानंद गिरी गेले दूत महाराज गेले वाना उत्पाद कैकाडी महाराज मी तुम्हाला माहिती नाही म्हणून हे सांगतो असं नाही फक्त डोळा मिटून चिंतन करा की पुन्हा यावर्षी आपल्या सर्वांच्या एकमेकांसोबत भेटी झाल्या हे गणेशाची केवढी कृपा आहे थोडं विचार। मग आता लकडे सर काय शिकायचं आपण यातून एकच शिकायचं आहे काही घेऊन जायचं नाही इथून पुढे शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा दुसरं काहीच घेऊन जायचं। पुन्हा आपल्या भेटी झाल्या खूप सौंदर्य प्राप्त झालं इथे आता काही कमी नाही गणेशाची तुमच्यावरही कृपा आहे आणि तुम्ही सगळे त्याच्या कृपेस पात्र आहात त्यानं तुम्हाला जोडी फाटेपर्यंत दिलेला आहे आणि तुम्ही इथे द्वारका निर्माण केली नाही तर आम्हाला नाही एकदा हुजूर वकील साहेबांनी सुरुवातीला मला आणलं इथं कापड टाकायचा मंडप फडफड 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 वाजायचा सारखा मग मी सहज म्हटलं गणेश राया एवढी फडफड बंद करा
दुसऱ्या वर्षी एवढं सौंदर्य प्राप्त झालं. आणि इथे कोणी नवीन आला मुरकडे साहेब, त्यानं पाय टाकला की त्याला वाटतं गणेशाच्या नाही, मी श्रीकृष्णाच्या द्वारकेत आलो. एवढं सौंदर्य प्राप्त या ठिकाणी. अतिशय सुंदर नियोजन. सर्व ट्रस्टी मंडळ एका मायेची लेकरं होऊन कारभार करतात. भास्करगिरी महाराजांचे मार्गदर्शन असतं. संत नारायणगिरी महाराजांचा एक कृपा आशीर्वाद आहे. आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. 2 वर्ष आम्हालाही लकडे सर हुरहुर लागली होती काय सर, पण पुन्हा यावर्षी किसन बाबा भेटी झाल्या. हे सगळे भूतकाळ आठवतो इथं बसलं म्हणजे. आम्ही कीर्तन सुरू केले तेव्हापासून इथे आमची हाजरी असायची. विठ्ठल या संबंधाने उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, नुसती गर्दी नाही आहे तेवढे दर्दी आणि मग शिस्त आणि शांतता. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, टेन्शन घेऊ नको. तुमचे गायनाचार्य सुंदर आहे, शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. आपापल्या परीनं सर्वांचा या ठिकाणी सहयोग आहे. आणि मी बरोबर 5 वाजता तुम्हाला मोकळे करणार सवयीप्रमाणे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आपणाला जो जन्म मिळाला तो पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी मिळाला. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे परमेश्वरा. येरझारे, पुढची येरझार संपवण्याची, सगळे पुढचे जन्म संपवण्याची क्षमता मानव जन्मात आहे. आणि मग साधू संत काकुळतील, अरे जन्माला यावं लागतं म्हणून मरावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. आणि आईच्या पोटात असताना पासून मरेपर्यंत सगळ्या व्यथा, सगळ्या व्यथा. व्यथा शब्द आईच्या पोटात असताना पासून आहे. आईच्या पोटात असताना कीर्तनकारासारखं उभं राहत नाही, ते उलट राहावं लागतं. गर्भे असता दिला दंड वरती पाय, दंडवरती पाय, खाली तोंड. आईच्या पोटात उलट राहावं लागतं. पाय वर असतं, मुंडकं खाली. नजर चुकीनं याच्या उलट एखादं येतं त्याला पायाळू म्हणतात, नाही तर सगळे डोकाळूच आहे. प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून का होतो? पाय वर असतात, मुंडकं खाली असतात. त्यावेळेला त्या आईला ज्या इच्छा होतात त्याचं नाव डोहाळे. कटवाम लवण मिळे गर्भवतीचे पुरते डोहाळे, तोचे बिन गर्भांग पोळे, तेने दुःखे लोळे, अति दुःखी, अति खारट, अति तिखट, अति आंबट, अति गरम खाण्याची इच्छा आईची होते. आणि जेव्हा आई गरम चहा कपानच घेते तेव्हा बिना काकडीचा गर्भ आतल्यात पोळल्या जातो. तोचे विण गर्भांग पोळे, तेने दुःखे लोळे, अति दुःखी. ही आईच्या पोटात असतानाची व्यथा. मग बाळणपणाची व्यथा.
कर्म अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित, नाही तर येताची कर्म जाड तुझी मान अडकली. मग डॉक्टर घाई घाई सांगा पाटील बाळ नाही तर बाळाची आई, दोन पैकी एक. बाळ पाहिजे असेल तर आई जाते, आई पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे करून काढतो. बोला, ही बाळणपणाची व्यथा. बरं, सुखरूप बाळणपण झालं तर मग बाळपणची व्यथा. बाळपणची व्यथा काय सांगू दे जाता, विष्ठा मूत्र हातेची ओढिता बरे सर्वांग समजेना. ऐशा परी बाळपण खेळता वय गेले निघून, जननी म्हणे वाडे नंदन आयुष्य गेले कळेना. मग तारुण्याची व्यथा. तारुण्याच्या मध्ये न माणिपणाशी सदा मुसमुसीत होई जायचा, वेठवणी वठवणी बांगला मुंडासा मिरवित मैसा जना माझी हाती दीडपान वरती जमान नाही तो सन्मान भली असे स्वानाचे परी हिंडी दारोदारी पाहे करणारी पापदृष्टी. तारुण्याची व्यथा. व्यथा लक्षात येतात. पोटात असताना व्यथा, बाळणपणाच्या वेळी व्यथा, बाळपणची व्यथा, तारुण्याची व्यथा, मग पुढे म्हातारपणची व्यथा. वर्षे 50 होती हालती दाताच्या पंगती, काय केश शुभ्र होती तयाला म्हातारा म्हणती. वर्षे भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी, चावेना भाकर रोटी ना खनवटी लागले. मग कधी जाऊन पहा त्या म्हाताऱ्याकडे, हात कपाळाला लावणी बैसे, हात कपाळाला लावणी बैसे, हात कपाळाला लावणी बैसे. म्हातारपणी फेडे पडते खोकला, म्हातारपणी फेडे पडते खोकला, म्हातारपणी फेडे पडते खोकला, म्हातारपणी फेडे पडते खोकला. प्रमाण देऊन बोललं म्हणजे खरं वाटतं लोकांना. म्हातारपणीचे ते पडसे खोकला, हात कपाळाला लावणे बैसे, ही म्हातारपणची व्यथा. त्याच्या पुढे मरणाची व्यथा. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही, बोलता नाही काही बैसली नवही द्वारे. जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर जीवाला धरू धरू ठेवतं. कळस आहे तेव्हाची जी वडाताड आहे ही मरणाची व्यथा. ही एवढं प्रेम जगात कोणाचं नाही जेवढं देहाचं आणि जीवाचं आहे. बाकीच्यांना किती बाता मारू द्या, नाही, एकमेकाला सोडत नाही. आता तुम्ही कीर्तनाला आला, जीव घरी ठेवून आला का जीव आला आणि बॉडी घरी आहे. जिथे जाईल तिथे जीव शरीराची प्रीत, दोघे एकरूपे वर्तत. घरी दारी सुख दुःखात पडता नसे दोघासी. फासावर जायच्या वेळेला सुद्धा बायको पोरं रक्ताचे नातं दूर राहील, पण दोघं फासावर सोबत जातात, जीव आणि देह. एवढं प्रेम जगात नाही कोणाचं. याकूब मेमनला फाशी झाली आमच्या नागपूरला, तर त्याचा परिवार मुंबईला होता, पण फासावर जाताना दोघं गेले, त्याचं शरीर न त्याचा जीव एका वेळी. एवढं प्रेम आहे. आणि म्हणून जीव जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर त्याला धरू धरू ठेवतो. आपण म्हणतो 6 तास झाले प्राण जात नाही, रे शरीर त्याला सोडत नाही. जाऊ नको जीवा, जाऊ नको का, तू माझ्यात आहे म्हणून मी कोणाचा काका मामा चुलता नाते संबंध आहे. तू माझ्यात आहे म्हणून मी 70 वर्षे या बंगल्यात आहे. तू गेला की माझे पोरं मला 7 तास ठेवणार नाही. माझं खोटं असेल तर मरून पहा. ते बाहेर उदास होऊन बसतात, काही विचारतात का हो कशा करता उशीर. ज्याला विचारलं ते वैतागलाच. मुलगी आहे जी म्हणतात मग ते असं लांबून बोलते, वैतागून. मुलगी कुठून यायचे, दिल्ली. काय पागल झाला का म्हणावले का, दिल्लीहून यायला 22 तास. डेड बॉडीचं काय होणार, कुणाची वाट बघू नका म्हणा. काढा काढा म्हणते असे झाला,
त्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नाही काही. मरणाचं दुःख सांगितलं लकडे सर. एक केसाला 1000 विंचू चावतात. 3.5 कोटी केस माणसाला असतात. मी मोजले नाही, जास्त भरले तर माझ्यावर केस करू नका काढायचं. जास्त भरले समजा दाट केसाचा आहे, कमी भरले तर टक्कल पडले. तर 3.5 कोटी केस प्रत्येकाला आहे. माणसाला माणूस भेटला म्हणजे 4 गोष्टी. 4 मिले 64 खिले 20 रहे करजोर. हरिजन से हरिजन मिले निहसे 7 करोड शब्द. पहिली भेट होत असते वकील साहेब डोळ्यांची. हे त्याच्याकडे पाहतं ते याच्याकडे पाहतं. पहिली भेट चौघाची, याला म्हणतात 4 मिले. भेट झाली म्हणजे काय झालं? नाही तर आंधळ्या 2 आंधळ्या गेला तरी कळत नाही. हे एकमेकाकडे पाहतात. पहिली भेट चौघाची म्हणजे डोळ्यांची बेरीज 4 झाली. 4 मिले परमेश्वर बुवा. मग ते विचारतं तुमचं बरं चाललं का? तुमचं बरं चाललं का? ते हसतं हे असतं. एकंदर दाताची बेरीज 64 आहे. दोघाचे दात हिशोब करीत राहा. 4 मिले 64 खिले. हात जोडतात. 20 रहे करजोर. याच्या हाताचे 10 बोट त्याच्या हाताचे 10 बोट. 20 आणि एकमेकाला कडकडून मिठी मारतात. तेव्हा दोघांचं अंग रोमांचित होतं. तेव्हा दोघांच्या केसाची बेरीज आहे 7 करोड. म्हणजे माणसी 3.5 करोड. मरणाचं दुःख 3.5 कोटी केस गुणीला 1000 विंचू बरोबर जी वेदना म्हणजे मरणाचं दुःख. मग पुन्हा एकदा वापस येऊ आपण. मरणाची व्यथा, त्याच्या आधी म्हातारपणची व्यथा, त्याच्या आधी तारुण्याची व्यथा, त्याच्या आधी बाळपणची व्यथा, त्याच्या आधी जन्माला येतानाची व्यथा, आणि त्याच्या आधी आईच्या पोटात असतानाची व्यथा. ह्या सगळ्या व्यथा आहेत आणि मानवाचा जन्म मिळालेला आहे. साधू संत काकुळतीला येऊन सांगतात तुम्ही व्यथा चुकवण्यासाठी परमेश्वराच्या चरणावर डोकं टेकवा. भाव चरणी ठेवा माथा चुकवे. लवकर लक्षात येत नाही एवढंच. कीर्तन म्हणजे काय? अभंग प्रमाण तयार असतात, फक्त ते वेल्डिंग करता आलं पाहिजे. ज्याला व्यवस्थित वेल्डिंग करता येतं झाला कीर्तनकार. चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. चरणी माथा ठेवा. धोका कोणाला आहे? मुरगुडे साहेब कोळी पाहला. मी कोळी उघडा राहतो दिवसभर, त्याचे कपडे सांभाळा कोण नाही, डोक्याला बांधतो कपडे, पाण्यात उभा माळांच्या दुर्जे टोक कमरेला वाकळून झर्र जाळ फेकतो. 50 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात गुंततात. पण लकडे सर त्याला एक मासा असा वस्तात भेटतो, पाण्यात त्याच्या पायाच्या भोवताल घालीन लोटांगण 2-3-4. त्या बापाला सापडत नाही तो. मग धोका कोणत्या माशाला आहे? कोळ्याच्या पायापासून लांब आहे त्याला धोका आहे. ज्यानं कोळाच्या चरणाचा आश्रय घेतला त्या माशाला धोका नसल्यामुळे त्याचे पायी घाला मिठी. त्याचे पायी घाला
चुकवण्याची क्षमता या मानव जन्मात आहे. संत काकुळतीला येऊन सांगतात, जन्माला आलं की मरावं लागतं. मरावं लागतं म्हणून यमाची यातना सहन करावी लागते. आता असं करा, ऐसी असा धडा करा, यातना सहन करावी लागणार नाही. जे नोहे जन्म यमाची यातना, ऐसी साधना करा. साधन शब्दापर्यंत आलो आपण. मुरगुडे साहेब, प्रत्येकाची इच्छा आहे साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. शेतकऱ्याला विचारा, म्हैस असावी, मारकी नसावी, बिना शिंगाची असावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी. रोग्याला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, आजार कायमचा संपला. ठरलेलं तसं साधन सोपं पाहिजे आणि फळही मोठं पाहिजे. सुलभ बहुता गोड वाटे, कोणी न करी सांगत आहे पण सुलभ बहुता. साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं मिळालं पाहिजे. मग योग आहे, ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे, अशी 4 साधनं आहेत. मग सोपं कोणतं? इतराचं काठिण्य कळेल तेव्हा राहिलेलं सोपं. मग योग मार्गाचा विचार करा. आता 1 तास आहे, काय विचार करा. क्लेशोधिक असा शब्द योगाच्या बाबतीत वापरला मुरगुडे साहेब. योगाच्या वाटाचे निघाले का सुभटाता या दुःखाचाची शेलवाटा, भागा आला पाहेपा लोहाचे चने जई बोचरिया पडते खाणे तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो वगैरे वगैरे मध्ये योग कळला तुम्हाला. कर्म मार्गाचा विचार केला तर कर्म सूक्ष्म आहे. थोडी चूक झाली, कर्म मंत्र चळे थोडा धडची होई वेळा. 2 वर्षापासून बायको पडून होती जाग्यावर. त्याला कोणीतरी सांगितलं, देवीचा मंत्र जप कर, बायकोला फायदा होईल. त्यानं 15 दिवसापासून जप सुरू केला. वकील साहेब, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. 15 दिवसांनी बायको उठून बसली, भार्याम रक्षती भैरवी. आणि ते पोर पळत झालं 12 वर्षाचं. पप्पा, मम्मी उठली, मम्मी. 2 वर्ष उठली नव्हती. याचा मंत्र चालूच होता लकडेसर, पण आनंद आवरला नाही त्याला. भार्याम रक्षती भैरवी मंत्र चालू, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती. पोर पळत आलं, पप्पा मम्मी मेली. रक्षतीचं भक्षती झालं. मंत्र चळे थोडा. हे सूक्ष्म आहे. कर्म योग दुस्तर आहे. ज्ञान सर्वसामान्याला न पेलवणार. मग राहला तो भक्ती मार्ग. मी सांगतो म्हणून नाही, सोपा आहे. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवेया पापा. सोपा असू द्या पण फायदा तुम्हाला जे अपेक्षा आहे तो फायदा. येणे जाणे खेपा येण्याची.
व्हायचं आहे का? मग सोपं साधन भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडिती. सोपं साधन आहे. आणि बरीचशी माणसं भक्तीला लागली वकील साहेब, पण निश्चित फलप्राप्ती झाली नाही. साधन प्राप्त होऊन साध्यापर्यंत पोहोचत नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असते. आता घाई गेलं, श्रीरामपूरच्या स्टँडवर बऱ्याच एसट्या उभ्या होत्या, बोर्डही वाचला नाही, जाऊन बसलं, 2च्या सीटवर एकटंच बसलं. डबल बेल झाली, बाबळेश्वर आलं. कंडक्टर एक नेवासा, वाटे पुढचं कळलं तुम्हाला. उतर खाली, नगदी पैसे घ्या साहेब, असं बाकीचे उदाहरण. उधार खाली साहेब, पैसे नाही का त्याच्याकडे, 500ची नोट दाखवतो. जागा नाही का? 2च्या आकड्यावर एकटं. मग का जात नाही? चुकीच्या गाडीत बसलो. जायचं आहे नेवाशाला, बसलो संगमनेरच्या गाडीत. म्हणजे साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असते. ते तिकडची गोष्ट आहे, इकडचं सांगत नाही बरं का. तुझ्या 6 पिणारे होते, ते बेसड तीर्थयात्रेला माणसं गेली तरी एकमेकाला सांगतात जेवणाचं कसंही बाजू, पण ते गायछाप जरा तिकडे नाही भेटत. 10-20 पुढे जास्त घ्या, वापस आल्या तरी चालेल. बेसणी माणसं ते तसं हे 6 नदी पार करायची होती. एकदम माणसाने बघितलं म्हणजे प्यायची इच्छा होते असं म्हणतात, ऐकून सांगतो. एकदम, आणि मग त्याच्यामध्ये पहा काय धावपळीनं कामं करतात सगळे सचिन भाऊ. त्याच्यातल्यानं एक धावत गेलं, पाणी आणलं, दुसऱ्यानं मळला, तिसऱ्यानं नारळाच्या दोरीची गुंडाई केली, चौथ्यानं चिलीन स्वच्छ केली, 5व्यानं ठासून भरला, 6व्यानं काडी पेटी. एकमेका सहाय्य करू विना सहकार नाही. हे त्यांच्यापासून शिका. सप्ताहाच्या काळात पाया पडा तरी माणसं कामं करणार नाही, पण तिथं धावू मग त्यांचा तो गजर असतो. अलग खोल दे पलक दे दुनिया की झलक, बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, हमने चिलिन बना है ताजा, तू दम लगाने आज. 1-1, 2-2 दम झाले, लाल डोळे होईपर्यंत सूर्य मावळला. मला रे पलीकडे जायचं आहे. साई बसले. विजय महाराज नावाडी नव्हता, मला नसू द्या रे, आपण नावाडी घरी गेला होता. नाव दोर झाडाला बांधून. किती वाजले ना आता? 9. दोघाची पाळी, आपण 6 जण आहे. 9 ते 12 दोघांना वल्ले मारलेलं. 12 ते 3 दुसरी दोघं. 3 पासून उजाडेपर्यंत तिसरी जोडी. पहाटेचं कोंबडं वरडलं, नाव तिथंच. अरे जाण्याची इच्छा नाही का? इच्छा आहे. प्रयत्न नाही का? रात्रभर बोलले मारले. साधन नाही का? नावेत बसले. मग का पलीकडे गेले नाही? दोर सोडला. त्याचं उत्तर, जर दोर सोडला नसल न बोलले मारू मेले तरी पलीकडे जाणार नाही. तसा आमचा प्रेमरूपी दोर बांधलाय संसाराच्या झाडाला, आणि भक्तीचे वल्ले मारणं चाललेलं आहे परमार्थिक क्षेत्रात. म्हणून अंतर तुझे कशी करायची? सर्व प्रश्नाची उत्तर संतांच्याकडे आहे. प्रपंचातलं विचारा अथवा परमार्थातलं. पत्नी कशी असावी, मुलगा कसा असावा, घर कसं असावं, परिवार कसा असावा, ते परमार्थ कसा करावा, इथपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तर. एक ज्ञानोबा सोडले तर सगळ्या संतांनी प्रपंचाचा अनुभव घेतले. संसार वाईट नाही,
कोणत्या संतानं म्हटलं नाही की कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लावा लंगोट्या. उलट सुखे करावा संसार. कारण सांगतो काळेसाहेब, जगातले तिन्ही आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थ आश्रम आहे. वानप्रस्थ असू द्या, संन्यासी असू द्या अथवा ब्रह्मचारी, तिघाला इथंच यावं लागते संसारिकाच्या दारात. जरी झाला संन्यासी माध्यान्नासे तोंडवासे दारातून. काकी आहे का शिळपाकी? कंदमुळ खाणं कशाला शिळपाकी? अरे जगातले सर्व आश्रम जगवतो तो ग्रहस्थ आश्रम. धन्य ग्रहस्थ आश्रम. पण संसार जरूर करा. कसा करा हे सांगितलं. त्यांची मुलं शाळेला. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ. संसारी असावे असोडी नसावे. एकच मिनिट घेतो. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे चिकनी नाही होती. तुम्ही खाऊन बघा, मी काही देत नाही, तुम्ही खात नाही, पण कल्पनेला काही खर्च आहे का? वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोचवायचं काम हात करतं. ट्रान्सपोर्ट वाटी तोंड, वाटीचे तोंड चगळून चगळून ढकलायचं काम जीभ करतो. जास्त संबंध लोण्याचा जीभेशी आला, पण पाहुणे म्हणतात का घरमालक सनलाईट साबून द्या, जीभ घासायची. उलट म्हणतो मुरकुटे साहेब गरम पाणी द्या, हात धुवायचे. हे न खाता चिकटले, जीभ लोणी खाऊन अलिप्त. संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं. कबीर महाराज त्यांच्याकडे काही पारमार्थिक, महाराज आम्हाला भक्ती करायची आहे, करा ना. आम्ही केली महाराज, पण ते इच्छित फलप्राप्ती होत नाही. बरं ते आणि ते आमच्या भाषेत सांगा महाराज, तुमच्या भाषेत, तर त्या भाषेत सांगावं लागतं ना. नागपूरकडची गोष्ट सांगतो मुरकुटे साहेब. एक नेता आजारी पडला, मंत्री होता. इकडची नाही गोष्ट, नागपूरकडची. ते जशी गाडी असेल तशी बॉडीची व्यवस्था करतात दवाखान्यावाले. पाहून घेतात. येशीच्या गाडीत बॉडी आलेली, ICU मध्ये. एसटीनं आला असेल तर गोळा औषध देऊन घराकडे. माहित आहे इथे 8-15 दिवस ठेवण्यासारखं पेशंट आहे. मग त्या 2-4 त्या नर्सेस ते डॉक्टर 10-12 पाहून तो मंत्री घाबरून गेला. त्याला वाटलं भयानक आजार आहे आपला. काही तर शेजारचं मेलं म्हणून मेले.
आता होता, आता बोलत होता, याचंही बोलणं बंद 2 तास आहे. मग ते सगळे गेल्यावर एका डॉक्टरला मंत्री म्हणाला, डॉक्टर साहेब ते सगळे लावलंय तुम्ही, भयानक दिसते, तुम्ही मला माझ्या मुलासारखे हा डॉक्टर, माझ्या भाषेत सांगा नेमकं काय होतं, तुम्ही काय करता. मी मंत्री आहे, तुमच्या भाषेत सांगतो, तुमचे जे श्वास आहे ना, खोटी आश्वासनं देतात. दवाखान्यातलं चाललं. आता वेळ कमी आहे साहेब, मुद्द्याचं सांगा. मुद्द्याचं तुमचं हृदय राजीनाम्याच्या तयारीत आहे. ही कळली भाषा. तसं आमच्या भाषेत कास्तकार म्हणाले, आमच्या भाषेत सांगा महाराज भक्ती कशी करायची. तुम्ही काय करता. आम्ही शेती करतो. शेतीत काय काय करता. सगळेच पीक घेतो महाराज, कांदे, बटाटे, वांगी, रताळू. कांदे कसे लावतात ते तुम्हाला नाही समजत महाराज. आता त्यांना सांगू लागले. म्हणजे ते गादी वाफ्यामध्ये कांद्याचं बी टाकायचं असते महाराज, ते लागवडीच्या लायकीचं होऊ द्यायचं असते, आणि लागवडीच्या लायकीचं झालं की वाफ्यातनं उपटायचं, त्या आमराईच्या मळ्यात नेऊन लावायचं. बस 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 तशीच भक्ती करायची. कांदे लावण्यासाठी हा म्हणजे इधर का उखाडना उदर लगा, कबीरजी म्हणाले. जसं वाफ्यातलं रोप उपटायचं, त्या मळ्यात नेऊन लावायचं, तसं प्रपंचावरचं प्रेम परमेश्वरावर लावायचं. संकल्पानी उद्धवजी जवळ पादुका दिल्या, पण जाताना रडले. उद्धवजी म्हणाले, प्रभु दुनिया रोने के बाद आंसू पोंछने का काम करने वाले आप दुनिया के मालिक, आप दुनिया छोड़ते समय रो रहे. मैं इसलिए रो रहा उद्धव, बहुत दिनों से मेरे विदुर चाचा का दर्शन नहीं, और आज मैं निज धाम जा रहा. कभी भविष्य में मेरा चाचा विदुर मिलेगा तो चाचा को बोलना कि दुनिया छोड़ते समय भगवान तुम्हारी याद करते थे और तुम्हारे लिए रो रहे थे. मग जेव्हा विदुर काका तीर्थयात्रेला गेले होते, युद्ध संपेपर्यंत काका नव्हते, निघून गेले. आणि सगळे संपलं होतं. सगळे झाल्यावर वृंदावनला ज्ञान गुदडी असं ठिकाण आहे. तिथे दोघांची भेट झाली, उद्धवाची, विदुर काकाची. आता एकमेकाला बिलकुल अच्छा सब ठीक है. हाँ चाचा, बहुत सालों से मैं तीर्थ यात्रा करने गया था उद्धव, भगवान कृष्ण की बहुत याद आती है, तो कृष्ण का दर्शन कहाँ मिलेगा. काकाला कल्पना नव्हती. उद्धव जी रडू लगे. क्यों रोते हो. अब कभी दर्शन नहीं मिलेगा चाचा. कुछ दिन पहले भगवान निज धाम चले गए,
एवढं ऐकलं काका उद्धवाच्या गळ्याला बिलगून रडले. ते ठिकाण ज्ञानाला प्राधान्य देणारं होतं, पण यांच्या रडण्यानं का देवासाठी रडतात लोक, म्हणून तिथे ज्ञानाला गोधडी म्हणले. अरे यांच्या पुढे तर ज्ञान गोधडी सारखं, ज्ञान गोधडी ते देवासाठी रडतात दोघे. पण उद्धवजी म्हणतात, रोना नहीं चाचा, दुनिया में सबसे श्रेष्ठ भक्त आप है. मैं कैसा, मुझे तो दर्शन भी नहीं मिला. मैं था भगवान के पास, भगवान रो रहे थे चाचा, तो मैंने पूछा था प्रभु रो रहे? हाँ. क्यों? बहुत दिनों से मेरे चाचा विदुर का दर्शन नहीं हुआ. उद्धव, कभी मेरा उद्धव चाचा तो विदुर चाचा मिलेगा. उद्धव को चाचा को कहना, दुनिया छोड़ते समय भगवान कृष्ण तुम्हारे लिए रो रहे थे. बस हिची थोर भक्ती. संसारासाठी रडणारे तुम्ही आम्ही, पण परमेश्वरासाठी रडणारे साधू संत आहे. म्हणून भक्त भगवंतासाठी रडतो, ही भक्तीच आहे पण सामान्य. पण जगाचा बाप जेव्हा भक्तासाठी रडतो, ही थोर भक्ती. थोर भक्ती आवडती देवा. त्यांनी संसाराची माया परमेश्वरावर लावलेली आहे. संकल्पावी माया संसाराची. ठीक आहे महाराज, पण संसाराचं काय? 4:30 वाजले. संसाराचं काय? अरे संसार करायचाच नसतो भाऊ, तो होत असतो. करायचा असतो तो परमार्थ. प्रयत्न आणि प्रारब्ध हे 2 क्षेत्रातले शब्द आहेत. प्रयत्न शब्द परमार्थाकडे लावायचा आणि प्रारब्ध शब्द संसाराकडे. आमचं उलट आहे, आम्ही नशीब ढकलतो परमार्थाकडे आणि प्रयत्न लावतो संसाराकडे. म्हातारं म्हणतं ना, अरे मी आहे म्हणून मरू द्या, कुत्रे नाही हाल खायचे, माझ्यामुळे चाललं. मुलं मनात म्हणतात, म्हाताऱ्या तुझं काही काम नाही, आता मरून बघ, सगळे व्यवस्थित चालणार. माझ्यामुळे इथे प्रयत्न. चला कीर्तनाला, गणेश खिंडला जा बाबा तुम्ही. का? आपल्या कुठल्या नशिबात. इथं ढकलतं नशीब. अरे इथं प्रयत्न करून येत, इथं नशीब ढकल. अरे प्रयत्न परमार्थात आहे, नशीब संसारात. हे प्रयत्नाने करायचं आहे आणि तो नशिबाने होत असतो. नाहीतर सगळ्यांचे प्रयत्न श्रीमंत होण्यासाठी आहे. मग सगळे श्रीमंत का होत नाही? प्रारब्धात नाही. प्रयत्न जरी असले तरी तुमच्या नशिबात नाही. मग काय करायचं? काहीच करू नका. जसं देव ठेवल तसं ठेविले आनंदे.
तैसेची राहावे, तैसेची राहावे नाही, अनंत ठेवल तसं राहावंच लागतं. राहतातच माणसं, पण कुरकुर कुरकुर करत राहतात. म्हणून शब्द आहे चित्ती असू द्यावे. आपण 4-5 दिवस तरी लागल एकदा, पण अभंगाला धरून चाललंय. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आपण. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले ते सगळे गोल फिरवा तुमच्या ना, तिकडे आहे तिकडे आहे तिकडे आहे. पत्रकार मंडळी वा वा, एवढे हात द्या. हे टाटा बिर्लाला नाही हा आनंद. एका तालात भाषणाच्या टाळ्या ढोकायच्या, भजनाच्या. विठोबर तैसेची राहावे. बरं का परमेश्वर, जसं देव ठेवल तसं राहावं. समयासी सादर व्हावे. देव ठेवील तैसे राहावे. अल्लाह रखेगा वैसा भी रहना रे, मौला रखेगा. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. सावता महाराज ठेविली अनंते तैसेची राहावे. तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. तैसी स्थिती आहे तैशा परी
शब्द घालावे लागले. चित्ते असू द्यावे समाधान. समाधान बिघडण्याचं काय कारण आहे? कारण असं आहे, 100 एकर जमीन याची आहे, 100 शेजाऱ्याची आहे. बरं का मूर्ती साहेब? याला 4 मुलं आहेत, त्यालाही 4, याची 4 दुकान आहे, त्याची 4 दुकान आहे. पण निवांतपणे आपल्या गॅलरीत बसतो. याचा 2 मजली बंगला आहे, शेजाऱ्याचा 3. तिथं बिघडतं. जर उलट ज्याच्या पायात लकडे सर ज्याच्या पायात चपला आहे त्यानं सायकलवाल्याला पाहिलं की बिघडतं. समाधान मिळवायचं आहे का? अरे अरे तुझ्या पायात चपला आहे तरी तोंड उतरलं. म्हणला मला तरी होत्या का, आता चांगल्या कीर्तनातून चोरून. अरे फुकट घेतल्या तरी तोंड कसं उतरलं? सायकलवाला गेलं ना. मग समाधान मिळवायचं असेल तर चपला ज्याच्या पायात आहे त्यानं अनवाणी चालणाऱ्याकडे पाहावं, मग समाधान. ज्याचं मोडकं घर आहे त्यानं बंगल्याचा विचार केला की समाधान बिघडलं. त्यानं रात्रभर फुटपाथवर रोडच्या काठाला बिना अंथरुणा पांघरुणाचं पडलं त्याच्याकडे पाहावं, मग सकाळी देवाचे आभार मानावे. विठ्ठला, हे रात्रभर उघड्यावर बिना अंथरुणा पांघरुणाचं मी कोण्या जन्मात पुण्य केलं तर मोडकं का होईना राहायला गरीबाला घर दिलं. असा जिथे विचार आहे तिथे समाधान. बिघडतं कुठं? बिघडतं तिथं माझे 2 मजले त्याचे काऊन 3 मजले. त्या 3 मजल्यातून हे आपले 2 वजा करतं आणि माझा पुन्हा 1 मजला कधी चढल असा रात्रंदिवस विचार करतं. या विचारानं मन उद्विग्न होतं. उद्विग्न एकदा मन उद्विग्न झालं की दुःखाशिवाय पदरात काही उद्विग्न मन झालं की मग पदरात दुःखाशिवाय दुसरं काहीच पडणार नाही. पहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. ठीक आहे महाराज, पण प्रश्न निर्माण होतो ना. मला 4 मुलं, त्याला 4 मुलं, 100 एकर त्याची जमीन, 100 माझी, 4 दुकानं त्याची, 4 दुकानं माझी. हे सर्वसारखं आहे. त्याचे 3 मजले आहेत, माझे 2 आहे. अरे त्याचं उत्तर आहे, तुझ्या नशिबानं तुझे 2 मजले आहे, त्याच्या नशिबानं त्याचे 3 आहे. भोगणे ते फळ संचिताचे. नाहीतर 10 एकर याची द्राक्षे, 10 एकर त्याची. दोघांनी खूप मेहनत केली.
मुगाच्या दाण्या एवढाले मणी झाले. सचिन भाऊ हिशोबही केला दोघाही शेतकऱ्या. बस यंदा सगळी कसर निघणार. 10 लाख रुपये एकराला म्हणजे 1 कोटी रुपये खर्च जाऊन होणार. हिशोब बरोबर आहे. 1 कोटी दोघांनी धरले. फक्त हा गड्यांना सांगून गेला एक दिवस, अरे ते अमुक अमुक फवारणी करा. आता ते एकाच कपाटात सगळे औषध असल्यामुळे गड्यांनी दिवसभर तणनाशक मारलं. 10 एकरात. मला गाणं श्रीरामपूर मारलं का रे फवारणी? हो केली ना, केली पाटील. ते काय डबे रिकामेच पडले कुठं आहे? ते डबे पाहिलेत तणनाशकाचे. हे मारलं का रे? तुम्हीच म्हणले फवारणी का तणनाशकाचे? शेजाऱ्याला बरोबर 1 कोटी झाले आणि याचे 25 लाख जवळून गेले. भोगण येते फळ. फक्त हे पहा, त्याच्यावर जबाबदारी टाका. आपणाला माहिती आहे बागेतले झाडं मालकावर विश्वास ठेवतात आणि रोडच्या काठाची बेवारस हे देवावर. मग मालकावर विश्वास ठेवणारे बागेतले श्रावण महिन्यात वाळतात. परमेश्वरावर विश्वास ठेवणारे रोडच्या काठाचे तुटती तरवर उष्ण काळ मासे. प्रकरणात लक्ष घालत नाही. द्रौपदीला फरफटत सभेत आणलं. आणल्याबरोबर द्रौपदीचं पहिलं लक्ष भीष्माकडे गेलं. आचार्य मी हारल्या गेले का? माझे 5 पती माझ्या आधी पारतंत्र्यात गेले तर पारतंत्र्यात गेलेल्या पतीला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? तुझं खरं असलं तरी मी यांचं खाल्लंय बेटा, त्यामुळे न्याय देऊ शकत नाही. भाऊसाहेब ही बिमारी तेव्हापासून आहे. भीष्म म्हणतात यांचं खाल्लं, त्याची प्रमाण देतो मी. अर्थस्य पुरुषो दासो दास्य स्वर्थन कस्यचित इति सत्यम महाराज बद्धे स्मर्थे न कौरवई. मी बांधला गेलो. त्यावेळेला द्रौपदी रागावली. नसा सभा यत्र नसंती वृद्धा. धिक्कार असो त्या सभेचा ज्या सभेत म्हातारे माणसं नाही. धिक्कार असो त्या म्हाताऱ्यांचा जे खाण्यापोटी खरं बोलत नाही. मग द्रोणाचार्याकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. कृपाचार्याची ती अवस्था झाली. द्रौपदीला वाटलं हे बाहेरचे लोक आहे, आपले 5 मिस्टर बसले. 5 कडे पाहिलं तर 4घांना मानाखाली घातल्या मुरकुटे साहेब. पण तो एक दादा गरम रक्तवाला होता. बायकोचे केस दुसऱ्याच्या हातात 1000 हत्तीचं बळ. तो मिस्टर गप बसल का? गदा घेऊन उठणार. शेजारी मोठा भाऊ होता, मांडीवर मारले का थांब बेमा. का दादा? दिदले दुःख पराने उसने फेडू नयेचे सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. मजा पहा, मराठीतली मजा. लगडे सर फक्त स्वल्पविराम पूर्णविराम उद्गार या चिन्हात बदल झाला एवढंच. आता धर्माचे शब्द तेच भीमाचे. धर्मराज म्हणतात दिदले दुःख पराणे उसने फेडू नयेचे सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. भीमाचे शब्द दिदले दुःख पराणे.
उसने फेडू नाही ती सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगीची बाई सांग. कळलं मराठी मजा. शेवटी नाही बसावंच लागलं. द्रौपदीनं बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला पण अबला नाही झाला, नाईलाज झाला. आणि मग 10 मिनिट कमी असताना मोबाईल केला. कृष्णा धाव रे लवकरी ते कुंतलासी द्वारकेच्या राया आणि वेळ का सखयाला वेला. आम्ही देवा तुला कळत नव्हतं का? द्रौपदीला ओढत आणणार आहे सभेत. तुझे पती जुगार खेळायला बसले तेव्हाच कळलं तुला काय होणार. मग तू आधीच का नाही आला? मी तर 2:45 आलो. तुला चहा प्यायला गेलता का? नाही उभा होतो. म्हणजे खरं सांग द्रौपदे, ओढत आणल्या तुला माझी आठवण आली का? खरं बोल. त्या म्हाताऱ्या भीष्माकडे बघत होतो मी. डांबरी रोडत होतो. नंतर द्रोणाचार्याकडे बघितलं, मग कृपाचार्याकडे, 5 बुवाकडे तुझ्या. नंतर बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. याच्यात 2 तास गेले. नाईलाज झाल्यावर मला हाक मारली. मग धावलो का भार घातली यावरी होईल कैवारी ना. तयार आहे, जोडी तयार आहे. फक्त वेल्डिंग करून देतो. भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण. भार घातल्याशिवाय तो कैवार घेत नसल्यामुळे शेवटचं
जय